नमस्कार, पूजा आरी डिझाइन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा पण टाका खूप इम्पॉर्टंट आहे, तर हा टाका आज दाखवते आणि हा आहे जरदोशीने चेन स्टिच बनवणे। आता याच्यामध्ये मी तुम्हाला दोन प्रकारे जरदोशीची चेन स्टिच दाखवते की जेणेकरून तुम्हाला जी यूज करायची आहे तुमच्या कामामध्ये ती तुम्ही यूज करतील। तर आता आपण काय करतील बघा, याच्यामध्ये दोन प्रकारच्या जरदोशी घेतलेल्या आहेत। तर एक आहे आपली प्लेन वाली रेग्युलर जरदोशी आणि दुसरी आहे आपली ही नक्षी। तर हे बघा, हे दोन प्रकारचे घेतले आहेत। पण ही जी चेन स्टिच आहे ती तुम्ही कोणत्याही एका जरदोशीमध्ये जरी बनवली तरीही चालते। म्हणजे असं काही नाहीये की ही जे आपण आता दोन प्रकार बघणार आहे, तर एक प्रकार याच्याने बघितला तर दुसरा प्रकार त्याच्यानेच करायचा, असं काही नाहीये। जे दोन्ही प्रकार आहेत तुम्ही या प्लेन जरदोशीने पण बनवू शकता किंवा नक्षीने पण बनवू शकता। फक्त मी तुम्हाला वेगवेगळे दाखवते की जेणेकरून तुम्हाला ते समजावे म्हणून। आणि मला आता मी असं करणार आहे की तुम्हाला मार्किंग कसं करायचं डिझाईनचं, तर ते याच्या पुढे दाखवणार आहे। तर ते तुम्हाला बघायचंच असेल तर ते किंवा शिकायचं आहे का, तर तुम्ही मला कमेंट करा। मार्किंग म्हणजे काय, तर जे आपलं खाका पेपर बनवतो आपण डिझाईन बनवण्यासाठी, तर तो खाका पेपर कसा बनवायचा, त्याच्यावरती डिझाईन कशा छापायच्या, आणि माझ्याकडे खूप साऱ्या व्हरायटी आहेत डिझाईन म्हणजे डिझाईन काढण्याच्या पण, आणि कसे डिझाईन काढतो आपण, कसं ते काढून झाल्याच्या नंतर तर ते तर पुढे आपण छापून दाखवणारच आहे। त्याचे डिझाईन पण काही कशा बनवून दाखवणारच आहेत। पण नक्की कमेंट करा की तुम्हाला डिझाईन शिकायला आवडेल का। डिझाईन शिकायला म्हणजे खाका पेपर असतो त्याच्यावरती आपण कशा डिझाईन बनवल्या जातात, प्रॉपर मेजरमेंटमध्ये कसे आल्या पाहिजेत, तर कमेंट करा। जेवढ्या कमेंट येतील आपण त्या हिशोबानेच मग आपण ते डिझाईन बनवायला घेऊया। कारण तुम्हाला वर्क करता येते, पण खाका पेपर पण तितकाच महत्त्वाचा असतो तुमच्या वर्कच्या कामामध्ये। खाका पेपर जर जमला तर तुमच्या कामाला पुढे फिनिशिंग येणार आहे। तुम्ही फक्त प्रत्येक काम मनीच्याच याच्यामध्ये तर करू नाही शकणार, त्याच्यामध्ये तुम्हाला पाकळ्या, फुलं, मोर, वेगवेगळं बरंच काय काय असतं। तर ते कसं काढायचं, ते कसं छापायचं, हे तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवलं जाणार पुढे जसं जाणार तसं। तर खाका पेपरचा जर सेशन चालू करायचाच असेल, खाका पेपरच्या डिझाईनचा तो सेशन चालू करायचाच असेल तर नक्की कमेंट करा, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन बनवता येतील आणि शिकता पण येतील। तर आता आपण सुरुवात करूया वेळ वाया न घालवता जरदोशीची चेन स्टिचसाठी। तर आता बघा, ही जी आपण प्लेन जरदोशी घेतलेली आहे तर तिला आपण काय केलेलं आहे, थोडंसं खेचून घेतलेलं आहे, जास्त नाहीये, थोडंसं। हे बघा, या पद्धतीने याला खेचून घेतलेला आहे। याला तशी खेचायची जरूरत लागत नाही, आपली नक्षी असते त्याला। हा पटकन होणारा, म्हणजे पटकन दाखवते तुम्हाला व्हिडिओ की जेणेकरून तुम्हाला हे समजून येईल लवकर, आणि एवढा अवघड पण नाहीये हा करायला। तर हे बघा, याला जास्त म्हणजे याला खेचायची जरूरतच नाहीये। तर हे झालं। आता सगळ्यात मेन असतं याच्यामध्ये तर तुमच्या जरदोशीचे तुकडे, जे पण तुम्ही जरदोशी यूज करणार आहे तर त्या जरदोशीचे तुमचे तुकडे जर परफेक्ट असतील तर तुमचं काम परफेक्ट होणार, तुमची फिनिशिंग परफेक्ट येणार। तर त्याच्यासाठी तुमचे तुकडे येणं फार गरजेचं असतं। तर हे तुकडे करताना तुमचा इक्वली तुकडा असला पाहिजे, एकसारखा, म्हणजे जे पण तुमचे तुकडे असतील ते एकसारखेच असले पाहिजे। आता याच्यामध्ये तुम्ही तुमच्या मर्जीनुसार अर्धा इंच, पाऊण इंच, 1 इंच ठेवू शकता, तुम्हाला ज्या पद्धतीची जरदोशीची चेन स्टिच पाहिजे आहे त्यानुसार। आता मला जेवढं हवं आहे तेवढं मी तुकडा याचा कट करून घेते बघा। आता मी पहिला नक्षीचे तुकडे कट करून घेते। तुमची चॉईस आहे, तुम्हाला किती छोटा आणि मोठा तुकडा पाहिजे आहे, किंवा तुमची जरदोशी तुम्हाला किती मोठी करायची आहे किंवा छोटी करायची आहे, बरोबर। आता याच्यामध्ये मी तुम्हाला जर सांगितलं तर एवढाच करा, तर तेवढी तुम्हाला नसेल पाहिजे आहे, तर ते चुकीचं होणार ना, की बाबा एवढंच करायला सांगितलंय म्हणून। त्याच्यामुळे तुमची चॉईस ठेवा की तुम्हाला किती चेन स्टिच मोठी पाहिजे, छोटी पाहिजे। तर आता बघा, या पद्धतीने मी काय केलं, तुकडे करून घेतले। आता तुकडे करून घेतल्याच्या नंतर सगळ्यात पहिलं मी तुम्हाला दाखवते नक्षीचीच चेन स्टिच। तर त्याच्यासाठी बघा, मी एक लाईन ओढून घेते तात्पुरती, बरोबर। आता याच्यासाठी मी जी सुई वापरेल
तर हे बघा, हे आता आपण काय केलं, एक लाईन ओढून घेतली बरोबर. तर आता लाईन ओढून घेतल्याच्या नंतरून मी एक तर तुम्हाला सांगितलं नाही सुईचं, तर सुई मी 8 नंबर घेतलेली आहे. हे बघा, आता काय करते तर त्याच्यामध्ये मी एक जरदोशी घेते आणि खाली जो धागा यूज करते मी याच्यासाठी, तर तो आहे आपला 432 नंबरच्या जरीचा. आता मी खालून सुरुवात केली, एक टाका एक्स्ट्रा काढला. आता ही चेन स्टिच बघा कशी असते, तर जी पण तुम्ही जरदोशी घेतलेली आहे तर बरोबर ती टाकली आणि त्याच्या मध्यावरती तुम्ही काय करायचंय, एकदम मिडलला किंवा त्याचा अर्धा भाग असा घ्यायचा आहे, त्याच्यातून सुई आपण खाली काढणार आहेत. एक टाका घेणार आणि ही जी राहिलेला अर्धा भाग आहे त्याला आपण वळवून काय करतील, बाजूला घेऊन येतील. हे बघा, याच्या पहिल्या टाक्याच्या बाजूला आला बरोबर. आता परत इथे आपण एक टाका काढला, आतमध्ये बरोबर जाणार. हे बघा, आतमध्ये गेले. त्याच्यानंतर परत आपण एक जरदोशी घेतली, परत त्याचा अर्धा करून घेतला, मिडलला आणून परत काय करणार आहेत बघा. बघा, तुमचा मिडल जर थोडासा जरी चुकला ना तर तुमच्या जरदोशीचं चेन स्टिच ना थोडीशी वेगळीच येणार. तर त्याच्यामुळे बरोबर त्याचा मिडल व्यवस्थित येणं गरजेचं आहे. हे बघा, एक टाका एक्स्ट्रा, परत जरदोशी, मिडल मध्ये एक टाका एक्स्ट्रा, मागे मिडल एक टाका एक्स्ट्रा. हे या पद्धतीने ही तुमची एकदम जवळ जवळ घेऊन ही चेन स्टिच असते. टाका सुटला असेल, सापडला तर ठीक आहे, नाही तर पूर्ण ती सोडून घ्या. कारण मग जर तुम्ही तिथं शोधत राहिलं आणि नाही सापडला, थोडंसं तुम्ही याच्यातनं तुम्हाला असं वाटेल की मिळालाय म्हणून जर घेतील तर परत ते सुटत जाणार काम. तर त्याच्यामुळे टाका सापडला नसेल तर सोडून घ्या पूर्ण ती चेन एक असते ती, आणि त्याच्यानंतरून परत टाका. कारण जरदोशीमध्ये आपल्याला दिसत नाही की बाबा रे आपली जो धागा आहे तो आपल्या हातात आलेला आहे का नाहीये. नाहीतर तुम्ही घ्यायचे, तुम्हाला असं वाटायचं ब्लाऊजचाच कधी कधी काय होतं, ब्लाऊजचाच धागा येतो आणि असं वाटतं की आपण खालचा जो धागा आहे तोच उचललेला असतो आणि तुम्ही काम करतात आणि थोड्या ह्याच्याने काय होतं की ते सुटायला लागतं. कारण आपला जो टाका असतो तो वेगळा असतो, धागा असतो तो वेगळा राहतो बरोबर याच्यासाठी. तर हे बघा, जरदोशीचं काम खूप कॉस्टली असतं तसं बघायलाच गेलं तर, ब्लाऊजचं वगैरे जे बनवतो ते. कारण याच्यामध्ये परफेक्ट तुमचा तुकडा कट होणं महत्त्वाचं आहे. परत ते टाकताना कितीतरी आपल्याला त्याचं हे करावं लागतं, त्याचं काम खूप वाढलं जातं. एखादा टाका बरोबर येतो, एखादा टाका बरोबर येत नाही, तर त्याच्यासाठी ते खूप कॉस्टली असतं. तर हे काम करण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. जेवढी प्रॅक्टिस करणार तेवढं तुमचं काम एकदम व्यवस्थित येणार. तर हे बघा, हे आपण आता इथे अजून एक टाका टाकतील आणि ही तुमची चेन स्टिच कंप्लीट होईल. आता तुम्हाला पण दिसतंय की किती सुंदर अशी ही चेन स्टिच इथे बनलेली आहे.
टाके खूप सारे आहेत, शिकायला टाके इतके आहेत की आपण विचार पण नाही करू शकणार एवढे. आता मी काय करते बघा, इथे एक टाका एक घेऊन इथे गाठ मारून घेते. आता तुम्ही बघतील की ही जी आपली चेन स्टिच आहे ही कंप्लीट झालेली आहे आणि किती सुंदर ही चेन स्टिच दिसते. तर ही झाली आपली एक चेन स्टिच. त्याच्यानंतरून आता मी तुम्हाला दाखवते जी रेग्युलर मध्ये यूज केली जाते. ही आपण एक लाईन ओढून घेतली. आता त्याच्यासाठी आपण ही प्लेन वाली जरदोशी घेऊया आणि याच्यापासून बनवूया आपण ती चेन स्टिच. हे समजून घ्या, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते दिवसातला अर्धा तास द्यायला काही हरकत नाही जर तुम्हाला आयुष्यामध्ये आरी कामामध्ये परफेक्ट काम पाहिजे असेल तर. कारण मी जेवढं तुम्हाला परफेक्ट देते तेवढं तुम्हाला कोणीही परफेक्ट देत नाही. तर प्लीज माझ्यासाठी अर्धा तास तर तुम्ही काढूच शकता. आणि जे पण आता ऐकत असतील तर प्लीज लाईक पण करा लगेच, कारण तुम्ही लाईक नाही करत आहे. व्हिडिओला व्ह्यूज जरी गेले तरी लाईक मिळत नाहीये. तर लाईक तुम्ही करा ना, म्हणजे मला व्हिडिओ काढायला अजून प्रोत्साहन येतं. तर लाईक करा प्लीज व्हिडिओला. आता हे बघा, आपण याचे पण काय करणार आहेत, इक्वली तुकडे करणार आहेत, जेवढे आपण पाहिजे आहे तेवढे. तुकडा तुमचा फार इम्पॉर्टंट आहे, एकसारखा येणं. तुकड्यामध्ये जर थोडंसं हे असेल तर तुमचं काम थोडंसं चेंज होत राहणार. हे बघा, हे आपण तुकडे करून घेतलेत. आता काय करणार, सेम परत एक तुकडा घेतला, खालच्या बाजूने सुरुवात केली. आता याला पण आपल्याला काय करायचंय, अर्ध्यावरती घ्यायचंय. सुई खालती गेली आणि मागे आणून काय केलं बघा, जिथून आपण पहिला टाका काढला तिथे घेतला, बरोबर. आता त्याच हिशोबाने आपण काय करतील, मध्ये जाणार आणि एक टाका काढणार एक्स्ट्रा. परत दुसरा तुकडा घेतला, आता तुम्हाला दिसत असेल दोघांमधल्या चेन स्टिचचा डिफरन्स की किती वेगळा येतो ते. कारण आपण जी पहिली वाली केली ती आपण जास्त जवळ जवळ केली आणि ही जी दुसरी वाली आहे ती थोडीशी आपल्याला मध्ये गॅप दिसून येतोय. तर या पद्धतीने ही जरदोशीची चेन स्टिच असते. याच्यामध्ये पण खूप अजून प्रकार आहेत की याच्यामध्ये मटेरियल पण टाकलं जातं, याच्यामध्ये अजून वेगवेगळं काय मटेरियल टाकलं जातं ते पण आहे. पण तुम्ही काय करतात की जे मी ऑलरेडी व्हिडिओ देते तेच बघत नाही, तर तुम्ही एवढ्या सगळ्या व्हरायटी तरी बघून काय करणार ना. म्हणून जे मेन आहेत तेवढं जरी तुम्ही केलं तरीही बस होतंय. तर हे बघा, या पद्धतीने आपलं ही चेन स्टिचची. तुम्हाला काम तर पाहिजे आहे चांगलं, पण तुम्ही काय करतात, बघत नाहीत पूर्ण. तुम्हाला जेवढं डिटेलमध्ये देईल तेवढं डिटेलमध्ये, माझे तर व्हिडिओ खूप सारे डिटेलमध्येच आहेत, पण ते तुम्ही तेवढं प्रोत्साहन देऊन पण बघत नाहीत. फक्त तुम्हाला असं वाटतं की हा मला हे जमतंय थोडंसं, पण बराच वेळा काय होतं की जमतंय असं वाटतं, पण वेळेवर ज्यावेळेस ते काम येतं ना, तर काम आल्याच्या नंतरून मग आपल्याला परत ते शोधत बसावं लागतं. अरे बापरे, हे कसं होतं बरं. मग त्याच्याऐवजी तुम्ही हेच व्हिडिओ जर पहिलाच व्यवस्थित बघतील तर तुम्हाला परत अडचण पण येणार नाही आणि तुमचं काम पण व्यवस्थित होऊन जाणार. आता इथे बघा पीळ पडला ना इथे, तर आपण त्याला व्यवस्थित करूया. याच्यामधून तुम्ही ज्यावेळेस काढणार ना चेन तर ती ऑटोमॅटिकली त्याचं व्यवस्थित येणार. तर हे बघा, मला पण असं वाटतं की तुम्ही जे करतात ते तुम्हाला ते व्यवस्थित आणि परफेक्ट जमावं. तर त्याच्यासाठी मी पण बोलते की तुम्ही घाई नका करू. येत नसेल तर डबल बघा ना, काय फरक पडतो. तुम्हाला एकदम परफेक्टली जर जमवून घ्यायचं असेल तर अजून एकदा व्हिडिओ बघितला तर काय हरकत आहे. तर हे बघा, या पद्धतीने आता आपली ती चेन स्टिच कंप्लीट झालेली आहे. आणि परत मी सांगते की तुम्हाला प्लीज खाका पेपरचं जर डिझाईन शिकायचे असतील तर कमेंट करा, कारण कमेंट आल्या जास्त तर आपण तो व्हिडिओ बनवणार आहेत आणि तोच एक पुढे चालवणार आहेत. कारण डिझाईन वेगवेगळ्या बनवायला शिकायच्या असतील तर तुम्हाला ते करणं गरजेचंच आहे. आणि तुम्हाला ब्लाऊजवरती पण डिझाईन टाकता आल्या पाहिजे आहेत ना, तर त्याच्यासाठी. तर हे बघा, हे आपल्या 2 चेन स्टिच
बनवलेले आहेत। आता या दोन चेन स्टिच मध्ये तुम्हाला कोणती चेन स्टिच सगळ्यात जास्त आवडली कमेंट करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तर चला इथेच आता हा व्हिडिओ स्टॉप करूया। धन्यवाद।